नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मास मोमेंट ऑफ इनर्शिया या टॉपिक्सची आपण डिस्कशन करतो आहोत. त्या टॉपिकशी रिलेटेड आपण गोष्टी बघतो. मास मोमेंट ऑफ इनर्शिया. सो व्हॉट इज द मास मोमेंट ऑफ इनर्शिया? सो मास मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, मास मोमेंट ऑफ इनर्शिया. So it is simply the product of the mass of the body and square of the perpendicular distance between the point where the total mass is what concentrated and the axis about which you want the moment of inertia. ठीक है. So mass moment of inertia. So for the particle, if there is one particle having mass m, so for that particle the mass moment of inertia is equal to what? M is the mass of particle and r square. R is the distance between the particle and the axis about which you want the moment of inertia. For the system of the particle, so that is equal to algebraic sum of mass mi ri square. So this is the expression for the mass moment of inertia for the system of particles, number of particles. But when the body is rigid body, so for the rigid body the mass moment of inertia is equal to what? Replace this summation with the integration r square and there is a elementary mass. So first consider the elementary mass, that is the dm, then find out the moment of inertia of this dm mass with respect to the axis, and after that integrate that. So you have the complete mass moment of the inertia. This is the expression for the rigid body. This is the expression for rigid body, mass moment of inertia for the rigid body. ठीक है. And after this, so it is the product of the mass and the square of the distance. So that's why its unit is what? So its unit, SI unit is what? Kg is the unit of the mass and meter square is the unit of the distance square, r square. So this is the SI unit. After that there are some CGS units also there. Kg, mm square, kg, centimeter square. So these are some derived unit. ठीक है. So these are the units of the mass moment of inertia. And what it gives? Mass moment of inertia एखाद्या बॉडीचा कमी असेल, जास्त असेल, कंपेरेटिव्ह जर क्वेश्चन्स असतील तर त्यावरनं आपल्याला काय कळत असतो की इट गिव्स द रेजिस्टन्स टू द रोटेशनल मोशन. बघा एग असेल, एग जर एग तुम्ही एक जो आहे दॅट इज द बॉईल आणि एक जो आहे तो विदाऊट बॉईल केलेला एग आहे, त्या दोघांना तुम्ही एका प्लेन सरफेसवर रोटेट करा. तुम्हाला काय ऑब्झर्वेशन लक्षात येईल की जो एग आहे, जो बॉईल एग आहे तो लवकर फिरतो, त्याचं रोटेशन फास्ट होतं. बट जर ते बॉईल नसेल, त्याच्यामध्ये लिक्विड असेल, सो त्यावेळेला त्याचं रोटेशन जे असतं ते रोटेशन कमी होतं. बिकॉज फॉर दॅट अनबॉईल एग देर इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड दॅट इज बिगर वन. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे त्या अनबॉईल मासचा, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. सो ड्यू टू दॅट इट गिव्स द मोर रेजिस्टन्स टू द रोटेशनल मोशन. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या रोटेशनल मोशनला रेजिस्टन्स जास्त भेटतं आपल्याला. ठीक आहे. आणि जर बॉईल केलेलं असेल तर त्यामध्ये असणारं मास जे आहे ते कंडेन्स झालेलं असतं, त्यामुळे त्याचं जे रेजिस्टन्स जे आहे रेजिस्टन्स कमी होऊन जातं. रेजिस्टन्स कमी होतंय म्हणजे काय, मास मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतोय, त्यामुळे त्याचं रोटेशन हे फास्ट होत असतं. किंवा तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये एखादी एक मुलगी असते, छोटीशी मुलगी, आणि ती रोपवर चालते आणि तिच्या हातात एक काठी असते, काठी. सो त्यावेळेला काय होतं की ती काठी जी आहे ती आपल्यापासून ती अशा लांब अंतरावर धरत असते, ज्यामुळे त्याचा बॅलन्स पकडला जातो. आपण असं म्हणतो की ती बॅलन्स पकडते. सो बॅलन्स नाही, ती काय करते की सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ते वाढवते. सो डिस्टन्स वाढवते म्हणजे काय की ती ह्या आरची व्हॅल्यू वाढवते. सो वेन द डिस्टन्स इज इन्क्रीज, बघा लक्षात द्या, डिस्टन्स वाढते सो त्याचा स्क्वेअर आर स्क्वेअरची व्हॅल्यू वाढणार, आणि आर स्क्वेअर वाढते म्हणजे इन शॉर्ट काय होतंय की मास मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतोय. सो इट गिव्स द मोर रेजिस्टन्स टू द रोटेशन, त्यामुळे ती लवकर पडणार नाही. येते का लक्षात? जर मास मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर तो रोटेशनला रेजिस्टन्स जास्त करेल. ठीक आहे. बट इफ देर इज अ सिम्पली वर्ड इनर्शिया, सो इट गिव्स द रेजिस्टन्स टू द ट्रान्सलेटरी मोशन. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार जाऊ की व्हॉट इज द ट्रान्सलेटरी, व्हॉट इज द रोटेशनली मोशन. सो बट इन ट्रान्सलेशन मोशन द रेजिस्टन्स टू द ट्रान्सलेशन मोशन इज ड्यू टू द इनर्शिया. But in the rotational motion, resistance is to the rotational motion is due to the mass moment of the inertia. And these are some basic point related to the mass moment of inertia. आफ्टर दिस काही गोष्टी ज्या आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनाने, मग त्यामध्ये एक थिन रॉड असेल, थिन डिस्क असेल, थिन रिंग असेल,
तर त्यांचा मास मोमेंट ऑफ इनर्शियाचे आपण डायरेक्ट स्टँडर्ड एक्सप्रेशन लिहूया, ठीक आहे. आणि आफ्टर दॅट काही MCQs आपण डिस्कस करूया, ठीक आहे. सो सपोज देर इज वन, सो दिस इज द रॉड, ठीक आहे. सो दिस इज द रॉड, थिन रॉड. सो देर इज वन थिन रॉड, ठीक आहे. सो दिस इज द रॉड having length, so it has a length, so length of this rod, suppose m is the mass and L is the length of the rod, ठीक है. Then the question is what, find out the mass moment of inertia about an axis, about an centroidal axis which is perpendicular to its length. So what happened, this is the centroidal axis because it is passing through its centroid point, ठीक है. So the total length is what? Total length is, suppose it is L by 2, this is the L by 2, and this is the point where the total weight of that body or the rod is concentrated. So this point is what? It is the center of gravity for this rod because it is a solid one. It is a solid one. So this point is what? It is the center of gravity, and the axis is passing through the center of gravity, that is the centroidal axis. So the question is what is the moment of inertia about this axis? So what is the moment of inertia, mass moment of inertia about this axis? So this is the thin rod, so it is what? It is the rod, it is the thin rod having the total mass is m is the total mass, and the length is what? Total length of this rod is what? That is the capital L, or small l is the total length. So for this rod, the answer is what? That is the ml square divided by 12, ml square divided by 12, ml square divided by 12. So this is the mass moment of inertia for the rod having mass is m and the length is L, and this moment of inertia is about the centroidal axis which is perpendicular to the length of the rod, ml square by 12. Again there is a question asked, what is the moment of inertia about the end, about the axis which is perpendicular to the rod and at the end position. So this is the end position. So how to calculate the moment of inertia, mass moment of inertia about this axis? Now it is not a centroidal axis because it is not passing through the centroid or center of gravity of the rod. It is parallel to that centroidal axis. Suppose this axis is A and this is the B. So what is the moment of inertia about the AB axis? And the axis is what? The axis is passing through the end of the rod, but it is parallel to the centroidal axis. Then what is the moment of inertia about axis AB? AB axis च्या about moment of inertia कसा असेल? So similar way, parallel axis theorem इथे use करा. Moment of inertia about the centroidal axis, suppose GG, this is the centroidal axis GG, plus if there is a area, so A, but now it is the mass moment of inertia, so there is a mass, total mass, into perpendicular distance between these two parallel lines or parallel axis square. So what is the distance between them? That is the L by 2 and bracket square. Okay. Then what is the moment of inertia, mass moment of inertia about the centroidal axis? And that is equal to ml square divided by 12 plus ml square divided by 4. So multiply with 3, again it is 3. For denominator same आणण्यासाठी. So 3 plus 1 becomes 4, 4 divided by 12. So final answer is what? ml square divided by 3. So this is the mass moment of inertia of the thin rod about the axis which is passing through the end of the rod. So this is what? End of the rod. किंवा इथं म्हणा किंवा तुम्ही या पॉइंटला पण म्हणू शकता. So this is the end of the rod. So about this axis, what is the value? ml square divided by 3. So this is the moment of inertia. And what about this value? ml square divided by what? 12. ml square by 3, ml square by 12. So या दोघांची कंपॅरिझन जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात काय येते बघा की डिनॉमिनेटर याचा छोटा आहे म्हणजे काय रे, डिनॉमिनेटर छोटा आहे, सो ही व्हॅल्यू कशी आहे, मोठी व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू मोठी आहे याच्या कंपॅरेटिव्ह. किती पटीने मोठी आहे ती व्हॅल्यू लक्ष द्या, ही व्हॅल्यू 4 पटींनी मोठी. मग जर तुम्ही या दोघांमधून काय लक्षात येतं तुम्हाला की ज्या वेळेला तुम्ही ह्या पॉइंटला पकडून बघा ह्या पॉइंटच्या अबाउट जर रोटेशन तुम्ही घडून आणलं, सो इट गिव्स द मॅक्झिमम अपोजिशन. येतं का लक्षात? मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, मास मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या पॉइंटला जास्त आहे म्हणजे काय, जर तुम्ही ह्या पॉइंटच्या अबाउट जर रोटेशन आणायचा ट्राय केला, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, सो इट गिव्स द मॅक्झिमम रेजिस्टन्स टू द रोटेशन.
आणि जर तुम्ही जर सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट रोटेशन करण्याचा ट्राय केला तर ते रोटेशन लवकर होईल कंपेअर टू दिस, बिकॉज द मोमेंट ऑफ इनर्शिया इज लेस अँड वेन द मास मोमेंट ऑफ इनर्शिया इज लेस सो रोटेशन इज व्हॉट, रोटेशन जे आहे ते फास्ट होतं. येते का लक्षात? सो दिस इज द क्वेश्चन बेस्ड ऑन द थिन रॉड. इफ देर इज अ थिन रॉड ऑफ मास m and length is what, L, so that time the moment of inertia, mass moment of inertia about the centroidal axis ml square by 12 and about the end axis, and that is equal to ml square by 3. After this let us consider one circular ring. Let us consider one circular ring. ठीक आहे. हे बघा, मी हा जो पार्ट आहे मास मोमेंट ऑफ इनर्शिया यांचं मी डेरिवेशनल पार्ट तुम्हाला जास्त एक्सप्लेन करत नाही आहे, बिकॉज मास मोमेंट ऑफ इनर्शियाचा डेरिवेशनल पार्ट आपल्याला एवढा रिक्वायर्ड नाही आहे जेवढं मी मागे मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला डिराईव्ह करून का सांगितल्यात. कारण तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जेव्हाही आपण काय करतो, वेगवेगळे जे एरियाज आहेत त्यांचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला नेहमी लागत असतो. सो एरियाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला जास्त रिक्वायर्ड आहे मास मोमेंट ऑफ इनर्शियापेक्षा. ठीक आहे, म्हणून मी याचा डेरिवेशनल पार्ट जास्त एक्सप्लेन करत नाही, डायरेक्ट स्टँडर्ड केसेस त्याच्या घेतोय आणि स्टँडर्ड एक्सप्रेशन त्यांचे लिहून देतोय. ठीक आहे. आफ्टर दिस द सेकंड इज व्हॉट, दॅट इज द सर्क्युलर रिंग. सपोज so there is a circular ring. ठीक है, suppose this is the circular ring. Suppose it is a circular ring. ठीक है, so this is the circular ring. So this is what it is, the ring. So this is the circular ring. So this ring has the mass, m is the mass, and capital R is the radius. Capital R is what? That is the radius. And for this ring, so there is some axis like this. So this is the axis which is passing through the center of the ring, and that is the centroidal axis, and this is again one axis. ठीक है, and there is one perpendicular axis. ठीक है. So suppose this axis, हा जो axis है, that is the x axis, and this is what, again it is the x axis. This is y and this is y. ठीक है. So what is the mass moment of inertia about the x axis for the ring? So this is the ring having radius is capital R and mass is what? M is the mass. So for this, mr square divided by 2, and about the y axis, again it is mr square divided by 2. mr square divided by 2, mr square divided by 2. So these are the mass moment of inertia about the centroidal xx and centroidal yy axis. But all of you know, if there is a circle, so that time there is a one axis which is what? Which is perpendicular. So this is the axis which is perpendicular to the circular ring, and again the ixx and iyy. So that is what? That is the izz. Then according to the perpendicular axis theorem, so it is equal to what? Ixx and iyy. So mr square by 2 plus mr square by 2. Then what is the mass moment of inertia about the zz axis? And that is equal to mr square. ठीक आहे, हे व्यवस्थित जे आहे क्वेश्चन नीट रीड करायचा. काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? सो दिस इज द मास मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्क्युलर रिंग, but this mass moment of inertia is what? It is perpendicular to the plane of ring and ixx and iyy. ठीक आहे, mr square. And these are what? These are the moment of inertia about the center of gravity, but in the plane, in the planar, बघा प्लेन मध्ये आहे, perpendicular.
it is the moment of mass moment of inertia about an centroidal axis or axis which is passing through the center of gravity and perpendicular to the plane, so it is mr square by 2, mr square by 2. So this is the circular ring. After this there is a circular disc, so again it is similar to the ring, but it all the part is what, the circular part is solid one. बघा, suppose this is the circular disc, and for the circular disc vertical axis and this is the horizontal. So this is x, y, y. So this is the circular disc having total mass of the disc is m and the radius, and that is equal to capital R. So what is the mass moment of inertia about the x axis? So that is equal to m r square, r raised to 4 divided by mr square divided by 4, and this is what, that is I mr square divided by 4. So these are the mass moment of inertia about an centroidal axis, because that axis is passing through the center of gravity of this disc. It is a circular disc and these two axes are passing through the center of gravity of the circular disc. ठीक आहे, सो आपण याला सेंट्रोइडल ॲक्सिस पण म्हणू शकतो. सो दीज आर द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रोइडल ॲक्सिस आय एक्स एक्स अँड आय वाय वाय. बट हे दोघं ॲक्सिस जे आहे हे प्लेनला कोइन्साइड आहेत. सो नाउ देर इज अ थर्ड ॲक्सिस and which is perpendicular to the plane and which is again passing through the center of gravity. So this is the third axis, and about that axis what is the mass moment of inertia? So again it is the sum of these two. So it is the zz axis, and about that axis the mass moment of inertia is what? Sum of these two. So 2 times mr square by 4 and that is equal to mr square by 2. So this can be written again like this, 0.25 mr square and this is what, 0.5 mr square. ठीक है. So these are the mass moment of inertia for the rod, for the circular ring and for the circular disc. ह्या स्टँडर्ड काही आहेत त्या लक्षात असू द्या तुमच्यात. रॉडसाठी पण बघितलं आपण, रॉडसाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून जो ॲक्सिस पास होतो त्याच्या अबाउट ml स्क्वेअर बाय 12, एंडला बघा ml स्क्वेअर बाय 3, आणि दिस फॉर सर्क्युलर डिस्क अँड द सर्क्युलर रिंग. अँड व्हॉट इज द मास मोमेंट ऑफ इनर्शिया? So it is the product of the mass and square of the distance. Product of the mass and square of the distance. So this is the expression for the particle. This is for the particle, and this is for the system of particle. ठीक आहे. सो बोथ आर दोघं जे आहेत आपण आधी बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द एरिया अँड दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द मास. या काही 3 स्टँडर्ड फिगर आहेत ज्यामध्ये आपण रॉड बघितला, एक रॉड थिन रॉड असेल, देन थिन रिंग असेल, थिन डिस्क असेल, तर यांचा मास मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात असू द्या. या स्टँडर्ड आपल्याला एक्झाममध्ये ॲज अ रिझल्ट म्हणून पण विचारले जाऊ शकतात. पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जे आहेत, जसं की ते एरियामध्ये युजफुल आहेत, सेम ते मासच्या वेळेला पण ते युजफुल आहेत. ठीक आहे. अँड दीज आर सम स्टँडर्ड एक्सप्रेशन अँड दिस इज द युनिट ऑफ द मास मोमेंट ऑफ इनर्शिया, kg इंटू मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द एरिया त्याचं युनिट काय असतं? दॅट इज द मीटर रेज टू 4. सो दिस इज ऑल अबाउट युअर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मास मोमेंट ऑफ इनर्शिया. सो नाऊ आता आपण या टॉपिकवरशी रिलेटेड काही बेसिक MCQ बघूया. MCQs based on the moment of inertia. So first, the unit of
the unit of mass moment of inertia. Option A, meter raised to 4, B, mm raised to 4, C, kg meter square. Option D, both A and C. So which one is the correct one? The unit of the mass moment of inertia. So there is a word mass moment of inertia. So it is the product of mass and square of the perpendicular distance. So what is the unit for mass? That is the kg, and r से unit, that is the meter square. So kg meter square. ठीक है. So kg into meter square. So option number C is correct. There is option number D, both A and C. A and C. हाँ, meter raised to 4 आए. So this is the moment of inertia for the area, or simply unit of the moment of inertia. ठीक है. So the correct answer for this question is what? That is the option number C, the unit of mass moment of inertia. After this, second question. Define the moment of inertia of a body. This is the question number second. Define the moment of inertia of a body. Option number A, 0 to m r square dm. B, 0 to m r dm. C, 0 to m r cube dm. And D, 0 to m r raised to 4 dm. So this is the moment of inertia expression. So which is the correct one? ठीक आहे. The moment of inertia of a body, of the body. आणि चौघ जर ऑप्शन तुम्ही बघितले तर प्रत्येक ऑप्शन मध्ये डीएम 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 आणि डीएम. सो इट इज रिलेटेड टू द मास. सो दे आस्क अबाउट द मास मोमेंट ऑफ इनर्शिया, and it is the product of mass and the square of the distance between them. बरोबर. बाकीचे ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये 1 आहे, 3 आहे, 4 आहे. सो आपल्याला स्क्वेअर लागत असतो. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज व्हॉट? दॅट इज द ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. सो दिस इज द करेक्ट वन. आफ्टर दिस क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. The moment of inertia the moment of inertia of a body, the moment of inertia of a body is always minimum with respect to its option number A, B, C and D. So the first option is what? Base, then centroidal axis, then vertical axis, and the horizontal axis. ठीक है. What is the question? The moment of inertia of a body is always a minimum with respect to its what? With respect to its. So the correct answer for this question is what? That is the centroidal axis. बघा आपण एक छोट्याशा एक्झाम्पल ने बघूया की फॉर अ ट्रायंगल. सो फॉर द ट्रायंगल आपण बघा ट्रायंगलचा बेसला फाइंड आउट केलाय, देन एपेक्सला फाइंड आउट केलाय, and there is a centroidal moment of inertia. So at the base it is bh cube divided by 12, at the centroidal axis bh cube divided by 36 and bh cube divided by 4. So these are the moment of inertia of the triangle
with respect to base, centroidal axis and apex. So let us, the base, first question is what? First option is what? Base. Then there is a horizontal axis. So apex axis, it is the horizontal one. ठीक आहे. And there is a centroidal again, centroidal. बघा तिघांचं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल न्यूमरेटर सेम आहे, पण जो सेंट्रोइडलच्या अबाउट आहे त्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो आपल्याला काय करतो? मिनिमम देत असतो. सो का असं होतं? कारण सेंट्रोइडलला जो आर व्हॅल्यू आहे आर, सो दॅट आर व्हॅल्यू इज मिनिमम. And if r means what? Perpendicular distance is minimum, and the perpendicular distance is minimum, so the square of that perpendicular distance again minimum. So due to that, the moment of inertia is what? That is the minimum about the centroidal axis. So always the moment of inertia of the area or the mass is minimum about the its centroidal axis. बघा, आणि आपण तो रॉड मध्ये पण बघितलं आपण की when there is a thin rod, so it is the thin rod and this is the centroidal axis and this is the axis which is vertical. ठीक है. But at the end, and this is the axis which is passing through the its center of gravity. So for this it is ml square divided by 12 and for this it is ml square divided by 3. ठीक है. So बघा, जसा डिनॉमिनेटर मोठा आहे, so it gives the lesser moment of inertia. So always if the axis is passing through the center of gravity or the centroid, so that axis is your centroidal axis, and about the axis the minimum moment of inertia is there. ठीक है. So the correct answer is what? Option number B. Next, question number 4. The moment of inertia of a square, the mi, that is the moment of inertia of a square, the moment of inertia of a square of side B, about an axis, the moment of inertia of a square of side B about an axis through its center of gravity. ठीक है. ऑप्शन नंबर A, B, C and D. So that is B cube by 4, B raised to 4 by 12, then 4 times B raised to 4 by 3 and B raised to 4 by 8. So if the problem is related to the rectangle, बघा लक्ष द्या, if it is related to the rectangle, so for the rectangle, and if the rectangle has width B and the total depth is what? That is the D. And these are what? These are the centroidal axis, xx and the yy. Then what is the moment of inertia about the xx axis? That is bd cube by 12. And what about the yy axis? That is the db cube by 12. bd cube by 12, db cube by. But the question is what? It is the square. So it is the square. Okay, so it's the square. So square. So for the square again there is a two axis, that is the centroidal axis, which is passing through the centroid of the square. So the question is what? Find out the moment of inertia about an axis through its center of gravity or the centroid. मग लक्षात असू द्या, या रेक्टँगल हा जो एक्सप्रेशन आहे बघा, जर ह्या डी च्या ऐवजी आणि व्हॉट इज द साइड इज व्हॉट बी. सो हे काय राहिलं असतं रे? इफ इट इज अ रेक्टँगल, सो इट इज bd क्यूब बाय 12, पण इट इज अ स्क्वेअर, सो ऑल साइड्स आर इक्वल and that is equal to b, so it become b raised to 4 by 12. About y axis, again y axis rectangle expression काय आहे? db cube by 12, but rectangle becomes square कधी होईल तो? जेव्हा all the sides are equal, then sides are equal and that is equal to b, so again it is b raised to 4 divided by 12. So b raised to 4 divided by 12, b raised to 4 divided by 12. So these are the moment of inertia of the square of side b about the centroidal axis. So the correct answer for this question is what? b raised to 4 divided by 12, that is the option number B. येते का लक्षात? सो हा रेक्टँगल आणि हा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर मध्ये काय होतं की सगळ्या साइडच्या ज्या इक्वल असतात. ठीक आहे, फक्त हा एक बेसिक डिफरन्स आहे, तो लक्षात असू द्या. आफ्टर दिस
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. The mass moment of inertia, the mass moment of inertia of thin ring about an axis which is passing through CG and perpendicular to the plane of the ring. Option number A, B, C, D. mr square by 2, mr square by 3 and mr square by 4. ठीक है. So this is the question related to the thin circular ring. ठीक है, circular ring. It is thin circular ring about an axis. बघा previously आपण हे डिस्कस केलं की if there is a circular ring, so suppose it is a circular ring, so for the circular ring these are the two axes, these are the centroidal axis because this passing through the center of gravity, and there is again one centroidal axis that is the perpendicular to this because it is again passing through the same center of gravity and it is perpendicular to the plane. बरोबर ना. सो मग हा किती होता रे बघा. सो दिस इज युअर Ixx and it is equal to mr square by 2 and this is what mr square by 2. So sum of these two, that is the moment of inertia about the perpendicular axis, and that is what Izz is equal to sum of these mr square by 2 plus mr square by 2 and that is equal to mr square. Half plus half, that is equal to complete 1. So mr square. So this is the mass moment of inertia for the ring, circular ring about an axis which is passing through the center of gravity and perpendicular to the plane of ring. So what is that? mr square. ठीक है. Let us see the next question. Moment of inertia of an triangle, moment of inertia of a triangle having base B and height h. Moment of inertia of a triangle having base B and height h about its apex. Option number A, B, C, D. BH cube divided by 2, BH cube divided by 36, BH cube divided by 3, BH cube, sorry, there is a 4, BH cube divided by 12. And this is BH cube divided by 3. So these are the 4 options. So it is the triangle. बघा लक्ष द्या. So this is the triangle. And there is a centroidal axis. There is a base. And this is the apex. This is what? It is the apex. ठीक है. This is the axis which is passing through the apex of the triangle. So what is the size काय आहे त्याची? त्याची size बघा. Base आहे त्याचा B. त्याची height आहे, the height of this triangle, that is the h. Then what is the moment of inertia about the base? So about the base बघा base B 12 लक्षात असू द्यायचं. BH cube divided by 12. So this is the moment of inertia about the base. So 12 option जो आहे हा तर येणार नाही because it is about the base. Then हा जो आहे so that is equal to हा किती असणार? BH cube divided by 36. आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये यांचा डेरिवेशनल पार्ट आपण बघितलाय. सो 36 जो आहे 36 हा पण येणार नाही बिकॉज इट इज द
moment of inertia about the centroidal axis, but the question is about the apex. So what is the moment of inertia about the apex? That is the bh cube divided by 4. bh cube divided by 4. And if you know the moment of inertia about the centroidal axis, area and the perpendicular distance between these two, that is the 2h by 3, so you can easily calculate by using the parallel axis theorem. So according to parallel axis theorem, I apex is equal to IgG, that is the moment of inertia about the centroidal axis, plus total area into h square. So by using this expression of parallel axis theorem, you can easily find out the value of moment of inertia for the triangle about an axis, the axis which is passing through the apex. So IgG किती आहे? bh cube by 36. Area it is half base into height, and capital H it gives the perpendicular distance between the two parallel axes, that is the 2h by 3, and त्याचा square, so it become 4h square divided by 9, आणि मग तुम्ही फायनली bh cube by 4 पर्यंत जाऊन येतात. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज व्हॉट? दॅट इज द ऑप्शन नंबर सी. सो दिस इज द क्वेश्चन. हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. ॲपेक्स, बेस आणि सेंट्रोइडल ॲक्सिस हे तिघही लक्षात राहू द्यायचं. आफ्टर दिस question number 7. What is the product of the mass? What is the product of the mass and the square of the distance, of the center of gravity, distance of center of gravity of the mass, from an axis. Option number A, moment of inertia. Option number B, center of gravity. Option number C, mass moment of inertia. Option number D, moment of the mass. ठीक है. So what is the question? What is the product of mass? That is the m, and the square of the distance, m r square. ठीक है. So if there is a mass, so it is the mass moment of inertia. बघा moment of mass पण म्हटलंय, but moment of mass is what? Mass into perpendicular distance, that is the r. mr, it gives the moment of mass. Center of gravity, it is the point where whole weight of the body is supposed to be concentrated, or it is the intersection of the gravity axis of the body irrespective of the orientation. Then moment of inertia. So moment of inertia, it is generally related to the area. And it is related to the mass. So the correct answer for this question is what? That is the option number C. So these are some basics MCQs from the moment of inertia topic. तुम्हाला पण काही MCQ बघा, वेगवेगळे बुक्स आहेत अवेलेबल. प्रीवियस इयर गेटमध्ये काही क्वेश्चन्स आले आहेत का ते चेक करा. MPSCत आलेले क्वेश्चन, SSCमध्ये क्वेश्चन बेस्ड ऑन द मोमेंट ऑफ इनर्शिया टॉपिक, आणि त्याच्याशी रिलेटेड MCQची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. पण जे काही स्टँडर्ड फिगर्स आपण बघितले आहेत, स्टँडर्ड सॉलिड आपण बघितलेत, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मास मोमेंट ऑफ इनर्शिया, देन रेडियस ऑफ गायरेशन्स, यांचे युनिट्स वगैरे जे आहेत त्यांचं व्यवस्थित एक शॉर्ट नोट्स बनवून त्यांना नोटबुकमध्ये राहू द्यायची आणि त्यांची कंटिन्युअसली रिव्हिजन्स तुम्ही करत राहायचं. ठीक आहे. कारण तुम्हाला स्टँडर्ड रिझल्ट जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला MCQज म्हणून विचारले जाऊ शकतात. पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम ते व्यवस्थित समजून घ्या. त्यांच्यावरती पण न्यूमेरिकल सॉल्व करायचं तुम्ही ट्राय करा.
नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन युनिटला स्टार्ट करूया स्टॅटिक्सच्या, ज्याचं नाव आहे इक्विलिब्रियम. थँक्यू.